वाशिम चेस अकॅडमीच्या विद्यमाने दिनांक 7/12/2024 आणि दिनांक 8/12/2024 ला हॅपी फेसेस स्कूल वाशिम येथे 2 दिवसीय बुद्धिबळ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे। या कार्यशाळेसाठी आपल्याला बुद्धिबळ खेळाचे स्पेशल ट्रेनर श्री रुपेश भोगल लाभलेले आहेत। तरी सुद्धा 4 वर्ष व त्यावरील मुलींनी अथवा इच्छुक व्यक्तींनी या कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्यावा। आपण जर बाहेरगावचे रहिवासी असाल तरी सुद्धा आपण या कार्यशाळेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता। दर्शकांनो नमस्कार, जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज पुन्हा एकदा आपण बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील पुन्हा नवनिर्वाचित आमदारांना भेटणार आहोत, म्हणजेच माननीय संजय गायकवाड सरांची आपण आज पुन्हा एकदा मुलाखत घेणार आहोत। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। थँक्यू। आणि पुन्हा एकदा नवनिर्वाचित आमदारकी पदाच्या पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा आहेत सर आपल्याला। काय सांगाल, पुन्हा एकदा लोकांनी विश्वास टाकलेला आहे, बुलढाणेकरांनी आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे, कशा प्रकारे धन्यवाद म्हणाल बुलढाणेकरांना? बुलढाण्याचे तर सर्वांचेच मनापासून धन्यवाद की ठीक आहे, कमी फरकाने का झालो पण त्यांनी पुन्हा एकदा संधी त्या ठिकाणी दिली। परंतु मी एवढी प्रचंड कामं केली होती की महाराष्ट्रामध्ये आमचं बुलढाणा चमकायला लागलेलं होतं। खरं तर अनेक जण म्हणायचे की तुम्हाला प्रचाराचं देखील काम पडायला नाही पाहिजे, पण शेवटच्या क्षणापर्यंत झुजावं लागलं याची देखील खंत त्या ठिकाणी आहे। कारण निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैसा हेच फॅक्टर त्या ठिकाणी राहिलं। लोकांना दारू पैसा हेच महत्वाचं आहे, विकास कामाचा फार लोकांनी काही डोक्यात विषय घेतलेला नाही, त्याच्यामुळे हा परिणाम असा समोर आलेला आहे। सर, आता विरोधकांची पण काही भूमिका आपण लक्षात घेऊन एक प्रश्न विचारावा असं वाटतो की लोकांना असं वाटतंय की ईव्हीएम मध्ये काहीतरी फॉल्ट असून म्हणूनच 90% आमदार हे महायुतीचे आलेले आहेत, यावरती काय सांगाल? आता लोकसभेमध्ये तर त्यांच्या बाजूने कल गेला तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं। त्यांचे काय ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा सांगतात की ईव्हीएम परफेक्ट आहे। मला वाटतं ते 5-7 दिग्विजय सिंग सांगतात की ईव्हीएम परफेक्ट आहे। एवढे केंद्रीय लेवलचे नेते त्यांचे सांगतात की परफेक्ट आहे। पण आता हे हारल्यामुळे आता काहीतरी रडायचं नाटक हे करतात आणि ईव्हीएमला दोष देऊन राहिले। हा ईव्हीएमचा दोष नाही, जनतेने याला लाथा दिलाय। एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून जे काही सगळ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, प्रचंड मोठी महामंडळ, मोठमोठे सिंचनाचे प्रोजेक्ट, कंपन्या, बाहेरचा पैसा इकडे आला, या सगळ्यामुळे महाराष्ट्र त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या या निकामामुळे पब्लिकला भुरळ घालून गेला आणि त्याच्यामुळेच हा प्रचंड मोठा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागलेला आहे। तो काँग्रेस किंवा त्यांची महाविकास आघाडीला अजून ते स्वप्नात येत, म्हणजे चिमटा घेऊन पाहतात की खरं आहे की खोटं आहे म्हणून। बरोबर। सर, आता लाडकी बहीण योजनेबाबत काही बऱ्याचशा बातम्या व्हायरल होत आहेत की लाडकी बहीण योजना ही बंद पडलेली आहे, या मागचं गूढ काय आहे, या मागचं सत्य काय आहे? लाडकी बहिणीची योजना बंद नाही पडणार, पण काही त्यात सुधारणा करणं, बहुतेक काही सुधारणा त्याच्यामध्ये होतील आणि त्या आवश्यक त्या ठिकाणी वाटतात की ज्या उणिवा त्याच्यामध्ये आहेत त्या होतील, पण योजना बंद पडणार नाही। काही निकष त्याच्यामध्ये लागू राहतील, कारण मी स्वतः ज्यावेळेला तो कायदा लागू झाला होता तेव्हा मीच आधी उठून कुठलीच आत टाकू नका, कुठलेच कागदपत्र मागू नका अशा प्रकारची मी मागणी केली होती आणि तशीच्या तशी ती मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केली होती। पण तो आता ज्या उणिवा दिसतात त्या उणिवा दूर करण्याकरता, पारदर्शकता आणण्याकरता ते काही बदल होतील त्याच्यामध्ये। सर, आता बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला काय सांगू इच्छिता? आता पुन्हा निवडून तर तुम्हाला दिलेलं आहे, पण कशा प्रकारे त्यांच्या अपेक्षांवर तुम्ही खडे उतरणार आहात? मी आता 5 वर्षाचं मी काम या ठिकाणी करणार, संधीचं सोनं यापेक्षा चांगलं करणार, पण पुढच्या निवडणुकांमध्ये इतका प्रचंड पैसा घेऊन आपण लढू शकत नाही। आपण सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहोत। ज्या पद्धतीने विरोधी पक्षाकडनं 70 कोटी रुपये फेकले गेले, एवढी निश्चित आपली पात्रता नाहीये किंवा एवढा पैसा आपल्याकडे नाहीये। त्याच्यामुळे लोकांना पैसा पाहिजे असेल तर आणि पैशावाले आमदार द्यावे। आम्ही काम करणारे लोक आहोत, लोकांना काम करायला पाहिजे त्याने काम करणारे द्यावेत। जर एवढा पैसा निवडणुकीमध्ये असेल तर आपण थांबलेलं बरं। नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर हे होते माझ्यासोबत माननीय आमदार संजयजी गायकवाड सर। आपण बुलढाण्याविषयी त्यांच्याबद्दल चर्चा तर केलेलीच आहे आणि लाडकी बहीण योजना नेमकी बंद पडलेली आहे की त्यामध्ये आणखी सुधारणा येत आहे याबद्दलही आपण चर्चा केली आहे। तुर्तास मी इथंच थांबते, बघत रहा गजर महाराष्ट्राचा। वाशिम चेस अकॅडमीच्या विद्यमाने दिनांक 7/12/2024 आणि दिनांक 8/12/2024 ला हॅपी फेसेस स्कूल वाशिम येथे 2 दिवसीय बुद्धिबळ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे। या कार्यशाळेसाठी आपल्याला बुद्धिबळ खेळाचे स्पेशल ट्रेनर
श्री रुपेश भोगल लाभलेले आहेत. तरी सुद्धा 4 वर्ष व त्यावरील मुलींनी अथवा इच्छुक व्यक्तींनी या कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्यावा. आपण जर बाहेरगावचे रहिवासी असाल तरी सुद्धा आपण या कार्यशाळेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता.